सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथे अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। सरकारने दिलेली तुटपुंजी मदत नको असं म्हणत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सरकारने अतिवृष्टीच्या दिलेल्या मदतीचे पैसे उधळून अनोखं आंदोलन केलं। हिंगोली आणि सेनगाव तालुक्याला अतिवृष्टी बाधित मदत यादीतून वगळल्याने रोष व्यक्त करण्यात येतोय। 100, 50, 20 आणि 10च्या नोटा उधळत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय। यासंबंधित आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। मराठवाड्यामध्ये आणि राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी सरकारने जे आहे ते मदत जाहीर केली आहे। हिंगोली जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात देखील झाली आहे, परंतु ही मदत तुटपुंजी असल्याचं कारण जे आहे ते शेतकऱ्यांनी दिलं आहे आणि तुटपुंजी मदत आम्ही नाकारत आहोत असं म्हणत जे आहे ते हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी जे आहे ते ही तुटपुंजी मदत नाकारली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी ही सर्व मदत, हे पैसे जे आहेत ते उधळले आहेत आणि सरकारला आम्हाला ही सरकारची मदत नकोय असा पवित्रा जो आहे तो या शेतकऱ्यांनी घेतलाय। दादा, मला सांगा, हे पैसे तुम्ही नेमके का नाकारत आहेत? कारण इकडे नुकसान तर झालं आहे शेतीचं। हिंगोली जिल्ह्यासहित मराठवाड्याचं या पावसानं अतोनात नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये 80 ते 100% नुकसान आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी आमचा हिंगोली आणि सेनगाव तालुका या अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळून टाकलेला आहे आणि जी काय 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये आमच्या मदत शेतकऱ्याच्या माथी मारलेली आहे, या मदतीने आमचं काही होणार नाही। आमचा दसरा काळा झाला, आमची दिवाळी काळी होणार आहे, म्हणून हे पैसे आम्हाला लागत नाहीत। एवढ्या पैशाने आमचं काहीच होत नाही। लाखो हजारो रुपये आम्ही आमच्या शेतीमध्ये टाकले आणि तुम्ही 2-2, 3-3 हजार रुपये जर आम्हाला देतात असाल तर हे पैसे आम्हाला लागत नाहीत। म्हणून हे पैसे आम्ही जसे बँकेतून काढले तसे या सरकारच्या तोंडावर आपल्या माध्यमातून सांगतोय की या सरकारच्या तोंडावर फेकून आणतो। एवढ्या पैशाने आमचं काय होणार नाही। दर दिवसाला आमचे शेतकरी आत्महत्या करतायत, म्हणून आपण द्यायची असेल तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या आणि आमचे जे काही हिंगोली आणि सेनगाव तालुका जो वगळला तो समाविष्ट करून भरीव मदत शेतकऱ्यांना द्या, अन्यथा ही मदत तुमची आम्हाला लागत नाही। नक्कीच आपण पाहिलं तर हे शेतकरी जे आहेत, शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत। आम्हाला भरीव मदत द्या, सेनगाव आणि हिंगोली तालुका जो कालच्या बाधित यादीतून वगळला आहे तो समाविष्ट करा, कर्जमुक्ती करा अशी मागणी जी आहे ते शेतकऱ्यांनी केली आहे आणि याच मागणीसाठी या शेतकऱ्यांनी सरकारने दिलेली ही मदत जी आहे ही नाकारली आहे आणि पैसे उधळले आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, गोरेगाव, हिंगोली।